गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याला स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यामधील जवळजवळ 8 इन्स्ट्रक्शन्स आपल्या स्टडी करून झालेले आहेत. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की लॉजिकल ग्रुपमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कशावरती आहेत, तर जे काही आपण लॉजिक गेट्सचा यूज करतो त्या गेट्सचा यूज करून इथं काय केला जातो, तुम्हाला रिझल्ट फाइंड आउट करून दिला जातो. आता नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन आहे 9 नंबरची ती आहे CMA. आता इथून पुढे ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये गेटचा यूज केला जाणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक डिफरंट टाईप्स लॉजिक तुम्हाला यूज करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण अँड, ऑर, एक्सक्लुझिव्ह ऑर या गेटशी रिलेटेड आपण डिफरंट टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन स्टडी केल्या. पण इथून पुढे एक 5 ते 6 इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युमुलेटरमधला कंटेंट जो आहे तो ॲक्युमुलेटरमधला कंटेंट रोटेट करायचा आहे. मग काही ठिकाणी तो रोटेट लेफ्ट डायरेक्शननं करायचा आहे, काही ठिकाणी तो रोटेट राईट डायरेक्शननं करायचा आहे. इथं कोणत्याही लॉजिक गेट्सचा आपल्याला यूज करायचा नाही आहे. आता 9 नंबरची इन्स्ट्रक्शन बघा, CMA. CMAचं मिनिंग काय आहे तर कॉम्प्लिमेंट ॲक्युमुलेटर. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये C येतं. ओके, अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काही इन्स्ट्रक्शनमध्ये C हा लेटर आलेला आहे. त्यावेळेला तिथं मी काय सांगितलं होतं तर इथं ॲडिशन करत असताना कशाची ॲडिशन असणार आहे, विथ कॅरीची ॲडिशन असणार आहे. आता इथं सुद्धा तुम्हाला C डिटरमाइन केलेला आहे ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये, पण इथं C जो आहे तो C सुरुवातीला आलेला आहे आणि CM याचं मिनिंग काय आहे तर कॉम्प्लिमेंट. इथं काय करायचं आहे तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये दुसरा कोणताही ऑपरंड यूज करायचा नाही आहे. त्यांनी काय सांगितले, कॉम्प्लिमेंट दी ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमधले जे काही कंटेंट तुम्हाला दिले जातील त्या कंटेंटचा तुम्हाला फक्त कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचे. म्हणजे इथं तुम्हाला सेकंड ऑपरंडची गरज आहे का, नाही आहे, फक्त एकच ऑपरंड असणार आहे आणि तेही इम्प्लिसिटली ॲक्युमुलेटर म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सेकंड ऑपरंडची गरज नाही आहे. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे, सिंगल बाईट. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते, ऑन एक्झिक्युशन ऑफ धिस इन्स्ट्रक्शन द कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर आर गेट कॉम्प्लिमेंटेड. म्हणजे जे काही ॲक्युमुलेटरमधले कंटेंट असतील त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणून तुम्हाला काय मिळतो, रिझल्ट मिळतो. आणि मिळणारा रिझल्ट हा कुठं स्टोअर केला जातो तर ॲक्युमुलेटरमध्ये. ऑन एक्झिक्युशन द कंटेंट्स of accumulator get complemented and total result of instruction store in accumulator. बघा, इन्स्ट्रक्शन ही अगदी इझी आहे. CMA इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये काय केलं जातं हो तर सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे आणि जो काही तुम्हाला ॲक्युमुलेटरमधला कंटेंट दिला असेल किंवा डेटा दिला असेल त्याचं पहिल्यांदा तुम्ही बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते आत्तापर्यंत आपण शिकलो आहोत. जे काही 0 असतील ते 1ने रिप्लेस केले जातात आणि जे काही 1 असतील ते 0ने रिप्लेस केले जातात. इथं त्याचा फॉर्मॅट बघा, OP कोड, ऑपरंड आणि बाईट. ओके, OP कोड काय आहे इन्स्ट्रक्शनचा, CMA हा त्याचा OP कोड आहे. ऑपरंडची इथं गरज नाही आहे दुसऱ्या, कारण इम्प्लिसिटली एक ऑपरंड हे ॲक्युमुलेटर दिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे, ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 22H. ॲक्युमुलेटरमधला डेटा किती दिलेला आहे हो, 22H. पहिल्यांदा आपल्याला हा नंबर जो आहे तो हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे, बायनरीमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. सो ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 22H इज इक्वल टू 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येतं हो, 1 0 हे त्याचं येतं आणि आपल्याला 4 बिटचा ग्रुप तयार करायचा असतो. सो ॲड हिअर 2 0. त्याच्यानंतर परत 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, 1 0, ॲड हिअर 2 0. म्हणजे 22चं बायनरी कन्व्हर्जन या पद्धतीनं आलं. मग याचा 1s कॉम्प्लिमेंट आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन CMA इन्स्ट्रक्शन परफॉर्म केल्यानंतर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट काय होणार,
सगळे 0 जे आहेत ते 1 रिप्लेस केले जाणार आहेत आणि सगळे 1 हे 0 रिप्लेस केले जाणार आहेत. सो 1 1 0 1 1 1 0 1 हा तुमचा फायनल रिझल्ट मिळणार आहे की जो ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जाईल. बघा इन्स्ट्रक्शन अगदी इझी आहे. फक्त इथं ॲक्युमुलेटरमधला जो काही कंटेंट दिला आहे त्याचं तुम्हाला बायनरी कन्व्हर्जन करावं लागेल. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगते की जो काही कंटेंट दिला असेल तो नंबरमध्ये नसेल. आपल्याला माहीत आहे की हेक्साडेसिमल नंबर म्हणजे काय हो, तर कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स प्लस त्याच्यामध्ये अल्फाबेट्स यूज केले जातात. मग आपण इथून पुढे जे काही एक्झाम्पल बघणार आहोत, म्हणजे मी कालच्या लेक्चरलाही तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपल्याला लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल हा पण त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. मग त्या एक्झाम्पलमध्ये काही ठिकाणी तुम्हाला जो काही ॲक्युमुलेटरमधला डेटा दिला जाईल किंवा रजिस्टरमधला डेटा दिला जाईल त्याच्यामध्ये एखादा कॅरेक्टर रिप्रेझेंट केला जाईल आणि आपल्याला माहीत आहे की कॅरेक्टरची व्हॅल्यू काय आहे. ज्याला हेक्साडेसिमल नंबर हा तयार होतो त्याला त्याच्यामध्ये 0 to 9 हे नंबर्स वापरले जातात आणि A to F तिथं कॅरेक्टर वापरले जातात. मग Aची व्हॅल्यू 10 असेल, Bची व्हॅल्यू 11 असेल, Cची व्हॅल्यू 12 असेल. या पद्धतीनं 50 कॅरेक्टरचा सेट तिथं काय केला जातो, आपल्याला यूज केला जातो. त्या टाईपची ही एक्झाम्पल्स आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. लक्षात आलं तुमच्या? CME इन्स्ट्रक्शन काय आहे की जिथे ॲक्युमुलेटरच्या कंटेंटचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जातो. इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करा. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन 10 नंबरची आहे. टेन नंबरची इन्स्ट्रक्शन कॉम्प्लिमेंट कॅरी CMC. कॉम्प्लिमेंट कॅरी. आता कॉम्प्लिमेंट काय करायचं आहे, कुणाचा फाइंड आउट करायचा आहे, कॅरीचा. आता ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये फक्त तुम्हाला कॅरीची व्हॅल्यू दिली जाईल. एकतर कॅरीची व्हॅल्यू 0 असणार आहे किंवा 1 असणार आहे. आपल्याला माहिती आहे की कॅरी हा काय एक फ्लॅग आहे आणि तो सेट किंवा रिसेट कधी केला जातो, तर ज्या पद्धतीनं तुमचा टोटल रिझल्ट फाइंड आउट होणार आहे किंवा जो टोटल रिझल्ट मिळणार आहे त्याच्यावरनं हे सगळे फ्लॅग सेट केले जातात. मग ज्या वेळेला ही CMC इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला कॅरीचा कॉम्प्लिमेंट म्हणून त्याचा आन्सर दिला जाईल. म्हणजे जर त्या इन्स्ट्रक्शनच्या अगोदर जो काही तुम्हाला डेटा प्रोव्हाइड केला असेल त्या ठिकाणी जर कॅरीची व्हॅल्यू 1 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट हा 0 येणार आहे आणि जर कॅरीची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आली असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट हा 1 येणार आहे. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आणि एक्झिक्युशन it complements the carry flag. ज्याला हे इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन केलं जातं त्याला कॅरी फ्लॅग जो आहे तो त्याचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जातो. याचा OP कोड आहे बघा, OP कोड CMC. ऑपरंट जो आहे याला सुद्धा ऑपरंटची गरज नाही आहे कारण डायरेक्टली तुम्हाला इथं कॅरीची व्हॅल्यू दिली जाणार आहे. सेकंड ऑपरंटची गरज नाही आहे. आणि इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे हो, तर 1 बाईटची ही इन्स्ट्रक्शन आहे. आता याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल इफ कॅरी इज इक्वल टू 1, जर कॅरीची व्हॅल्यू ही 1 दिली असेल तर आफ्टर परफॉर्मिंग CMC जर कॅरीची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिली असेल आणि तुम्ही जर ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म करत असाल CMC तर परत कॅरीची व्हॅल्यू काय होणार आहे, देन कॅरी इज इक्वल टू 0. कारण ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केल्यानंतर ती काय फाइंड आउट करते, तर कॅरीचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करते. सुरुवातीला जर कॅरीची व्हॅल्यू 1 दिली असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि जर तुम्हाला कॅरीची व्हॅल्यू ही 0 दिली असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 1 येणार आहे. सेम या टाईपचीच इन्स्ट्रक्शन आहे अजून 11 नंबरची STC सेट कॅरी. सिंगल बाईट it set carry
टू 1. OP कोड आहे STC. ऑपरंड आहे नन आणि इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. बघा ज्या पद्धतीनं आपण CMC इन्स्ट्रक्शन बघितली त्याच पद्धतीनं सेम त्याच टाईपची इन्स्ट्रक्शन आहे STC. STCचं मिनिंग काय आहे तर सेट कॅरी. इथं काय केला जातो तर कॅरीचा कोणताही कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जात नाही. इथं कॅरीची व्हॅल्यू काय केली जाते सेट केली जाते. ज्याला तुम्ही सेट कॅरी म्हणताय त्यावेळेला कॅरीची व्हॅल्यू काय तिथं सेट केली जाते तर ॲज अ 1 ही कॅरीची व्हॅल्यू तिथं सेट केली जाते. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाणार आहे त्याला ॲटोमॅटिक जर कॅरी हा 0ला सेट असेल, कॅरीची जर व्हॅल्यू 0 असेल तर तो 1ला सेट केला जाणार आहे आणि कॅरी जर ऑलरेडी सेट असेल तर त्याच्यामध्ये कोणताही चेंज केला जाणार नाही आहे. इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. एक्झाम्पल बघा, इफ कॅरी इज इक्वल टू 1. जर कॅरीची व्हॅल्यू ही 1 प्रोव्हाइड केली असेल तर आफ्टर एक्झिक्युटिंग STC, ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल STC त्यावेळेला सुद्धा कॅरीची व्हॅल्यू काय राहणार आहे तर इज इक्वल टू 1च राहणार आहे. सेट ज्याला आपण म्हणतो त्याला त्या फ्लॅगची व्हॅल्यू ही 1 असते आणि ज्याला आपण रिसेट म्हणतो त्याला त्या फ्लॅगची व्हॅल्यू किती झालेली असते 0 झालेली असते. बघा ह्या दोन्ही इन्स्ट्रक्शन्स खूप सिमिलर आहेत आणि तुमच्या लक्षात ठेवायलाही खूप इझी आहेत. दोन्ही इन्स्ट्रक्शन्स शॉर्टमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. कॉम्प्लिमेंट द कॅरी अँड सेट द कॅरी. ओके, आता आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघूया की ज्या रोटेशनशी रिलेटेड आहेत. इन्स्ट्रक्शन नंबर 12. RLC rotate accumulator लेफ्ट. आता ह्या इथून पुढे एक 4 इन्स्ट्रक्शन जे आहेत ते 4 इन्स्ट्रक्शन्स कशाशी रिलेटेड आहेत तर रोटेशनशी रिलेटेड आहेत. रोटेशन म्हणजे काय तर इथं ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो रोटेट केला जातो. आता रोटेट कसा करायचा तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्याला आपण हा डेटा रिप्रेझेंट करतो त्याला त्याच्यासाठी आपण 4चा ग्रुप तयार करतो. म्हणजे तो डेटा काय करतो तर स्प्लिट करतो 4 ग्रुपमध्ये. जर तो टोटल डेटा पाहिला तर त्याचा काय तयार होतो 8 बीटचा एक ग्रुप तयार होतो. मग इथं काय केलं जातं तर इथं सेकंड ऑपरंटची गरज नाही आहे. जे काही आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत ते ऑपरेशन ॲक्युमुलेटरमधल्या कंटेंटवरतीच परफॉर्म करणार आहोत. आत्तापर्यंत फक्त आपण बायनरी कन्व्हर्जन घेत होतो हेक्साडेसिमल नंबरचं. इथं सुद्धा आपल्याला जो काही ॲक्युमुलेटरचा कंटेंट दिला जाणार आहे त्याचं पहिल्यांदा बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. तो बायनरी कन्व्हर्जन केलेला डेटा आपल्याला 8 बीट ग्रुपची जी डायग्राम आहे जी आपण फ्लॅगसाठी मोस्टली यूज करतो त्याच्यामध्ये तो डेटा ॲड करावा लागणार आहे आणि तो डेटा काय करायचा आहे रोटेट करायचा आहे. आता डेटा रोटेट करत असताना त्या रोटेशनची डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे. इथं RLC इन्स्ट्रक्शनमध्ये L आहे म्हणजे इथं डेटा काय केला जातो ॲक्युमुलेटरमधला लेफ्ट साईडनं रोटेट केला जातो. मग हा रोटेट करत असताना एका बीट पोझिशनमधला डेटा हा दुसऱ्या बीट पोझिशनमध्ये जातो, दुसऱ्या बीट पोझिशनमधला डेटा तिसऱ्या बीट पोझिशनमध्ये जातो. म्हणजे या पद्धतीनं डेटा काय केला जातो पुढे पुढे सरकवला जातो आणि ज्या ठिकाणी सुरुवातीचा जो बीट पोझिशन आहे त्या बीट पोझिशनवरती शेवटच्या बीट पोझिशनचा डेटा काय केला जातो ॲड केला जातो. आपण ते डायग्रामॅटिकली स्टडी करणार आहोत. इन्स्ट्रक्शनचं नेम लक्षात आलं, रोटेट ॲक्युमुलेटर टू लेफ्ट. इथं ॲक्युमुलेटरमधले कंटेंट रोटेट केले जातात आणि ते रोटेट करण्यासाठी जी डायरेक्शन वापरली जाते ती डायरेक्शन कशी आहे लेफ्ट डायरेक्शन आहे. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता याच्यामध्ये बघा इट रोटेट्स each binary bit of accumulator to left by 1 position.
बाय 1 पोझिशन. बीट, आता इथं हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. बीट D7 इज प्लेस, बीट D7 इज प्लेस इन बीट पोझिशन D0 and as well as कॅरी. बघा, हे रोटेशन करत असताना हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. रोटेशन करतोय आपण, पण रोटेशन लेफ्ट डायरेक्शननं करायचं आहे. मग लेफ्ट डायरेक्शननं करत असताना इथं कॅरीसुद्धा तुम्हाला यूज करायचं आहे. म्हणजे 8 बीटची डायग्राम आहे. ओके, ती 8 बीटची डायग्राम आपण जो काही आपला बायनरी कन्व्हर्जन येणार आहे ते बायनरी कन्व्हर्जन आपण त्या 8 बीट ग्रुपमध्ये प्लेस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण कॅरी जर तिथं सेट झाला असेल तर ओके, आपण व्हॅल्यू 1 पुटअप करणार आहोत, नसेल तर तिथं 0 पुटअप करणार आहोत. म्हणजे एकूण ब्लॉक तुम्हाला तिथं किती काढावे लागणार आहेत? 9 ब्लॉकची डायग्राम आपल्याला तिथं रिप्रेझेंट करावी लागणार आहे. इन्स्ट्रक्शनचा ओपी कोड बघा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. इन्स्ट्रक्शनचा ओपी कोड आहे RLC. ह्याच्यामध्ये ऑपरंडची गरज आहे का हो? नाही आहे. डायरेक्टली इन्स्ट्रक्शन कुणावरती परफॉर्म केली जाते तर ॲक्युमुलेटरवरती. ऑपरंडची गरज नाही आहे. आता आपण याचं एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल बघत असताना आपण ॲक्युमुलेटरचा जो कंटेंट आहे तो ॲक्युमुलेटरचा कंटेंट बघूया, किंवा याचं बेसिक जे काही रोटेशन आहे ते बेसिक रोटेशन कोणत्या पद्धतीने होतं ते बघूया. हा जो ब्लॉक असणार आहे तो ब्लॉक असणार आहे कॅरीचा. ओके, आता पहिला ब्लॉक जो असणार आहे तो ब्लॉक कॅरीचा असणार आहे. आणि नंतर आपली बीट पोझिशनची डायग्राम स्टार्ट होते. बीट पोझिशन D0, इथं तुम्ही B1 B2 ही म्हणू शकता किंवा D1 D2 ही म्हणू शकता. आता इथं आपण सुरुवातीला कोणतीही व्हॅल्यू पुटअप करणार नाही आहोत. इथं मी त्यासाठी क्रॉस राईट डाऊन करते. आता डायरेक्शन व्यवस्थित बघा, तुमची लेफ्ट डायरेक्शन तिथं त्यांनी सांगितलेली आहे. इथं मी CY फ्लॅग लिहिते. आता डायरेक्शन आपली कुठली सांगितलेली आहे? लेफ्ट सांगितलेली आहे. म्हणजे रोटेशन, सपोज हे ॲक्युमुलेटरमधले कंटेंट आहेत. आपण बघितलं की 8 बीटची जी डायग्राम आहे ती 8 बीटची डायग्राम आपण इथं ड्रॉ केलेली आहे. सुरुवात करायचं आहे D0 पासून. D1 पासून कुठेही स्टार्ट करायची नाही आहे. सुरुवातीला आपण जे मेन्शन करणार आहोत ते D0 असणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपली ही जी डायग्राम आहे याच्यामधले बीट्स काय करावे लागणार आहेत? रोटेट करावे लागणार आहेत. बीट म्हणजे काय हो थोडक्यात? तर इथं ह्या पोझिशनला जी काही व्हॅल्यू असेल ती रोटेट करावी लागणार आहे. मग आपल्याला रोटेशन कुठून सांगितलेलं आहे तर लेफ्ट साईडला. मग लेफ्ट साईडला पहिल्यांदा D0 मधला जो काही डेटा आहे तो D1 मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर D1 मधला डेटा जो आहे तो D2 मध्ये जाणार आहे. D2 मधला D3, D3 मध्ये D4, D4 मधला D5, D5 मधला D6 आणि D6 मधला D7 मध्ये जाणार आहे. आता 2 ब्लॉक इथं बघा रिकामे राहिलेले आहेत. आता D7 मध्ये D6 मधला डेटा हा D7 मध्ये जाणार आहे. मग D7 मधला डेटा कुणामध्ये जाणार आहे हो तर कॅरीमध्येही जाणार आहे. आणि इकडच्या साईडला हा D0 हा एक ब्लॉक रिकामा राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा जो काही डेटा प्लेस केला जाणार आहे तो कोणता आहे? D7 मधला. की जे सेंटेन्स आपण इथं राईट डाऊन केले बघा, बीट D7 इज प्लेस इन बीट पोझिशन D0. म्हणजे D7 बीटमधला जो काही डेटा असेल तो कॅरीमध्येही तोच पाठवला जाईल आणि D0 मध्ये सुद्धा तोच पाठवला जाईल. आता इथं आपण रोटेशनमध्ये कॅरीला घेतलंय का? नाही आहे. कॅरीला आपण बाजूलाच ठेवलेलं आहे, कारण कॅरीमधली व्हॅल्यू जी आहे ती कुठेही प्लेस केली जात नाही आहे. म्हणजे कॅरीमधली व्हॅल्यू आफ्टर एक्झिक्युशन काढून टाकली जाते आणि रोटेशनमध्ये त्या कॅरीला इन्क्लूड केलं जात नाही आहे. रोटेशन कुठून केलं जाते तर D0 टू D7 एवढंच रोटेशन केलं जाते, पण कॅरीमध्येही तिथं चेंजेस दाखवले जात आहेत. D7 मध्ये
जो काही डेटा असणार आहे तोच कॅरीमध्ये जाणार आहे आणि तोच परत काय करणार आहे, D0मध्ये जाणार आहे. म्हणून ह्या इन्स्ट्रक्शनला म्हटलं जातं RLC. इन्स्ट्रक्शन केअरफुली बघा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. फक्त इथं काय केलं जातं तर ॲक्युमुलेटरमधला जो काही डेटा आहे तो रोटेट केला जातो आणि त्याच्यासाठी त्याची पोझिशन जी आहे ती पोझिशन लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया याच्याशी रिलेटेड. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डेटा कसा मूव्ह केला जातो. फॉर एक्झाम्पल, ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 83H. बघा, ॲक्युमुलेटरमधला जो काही कंटेंट आहे तो 83H आहे. त्यावेळेला त्याचं बायनरी कन्व्हर्जन बघा काय येतं, 1 0 0 0 0 0 1 1 हे त्याचं बायनरी कन्व्हर्जन येतं आणि कॅरी तिथं सेट झालेलं नाही आहे. सो कॅरी इज इक्वल टू 0. कॅरीची व्हॅल्यू किती आहे ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये 0. 83चं बायनरी कन्व्हर्जन करून बघा ते किती येतं आहे. तर बायनरी कन्व्हर्जन 83चं एवढं येणार आहे आणि त्याच्यामध्ये कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू ही 0 आहे. जर तिथं कॅरी फ्लॅग सेट झाला असेल तर तुम्ही कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू 1 घेऊ शकता. इथं जर मी ॲक्युमुलेटरमधला कंटेंट चेंज केला तर तुमचं बायनरी कन्व्हर्जन चेंज होणार आहे. सो हे जे बायनरी कन्व्हर्जन आपण केलेलं आहे ते 83 ह्या हेक्साडेसिमल नंबरचं बायनरी कन्व्हर्जन आहे आणि CYची व्हॅल्यू तिथे सेट झालेली नाही आहे. सो कॅरी इज इक्वल टू 0. आता हे जे बायनरी कन्व्हर्जन आलेलं आहे ते बायनरी कन्व्हर्जन आपल्याला ह्या 8 बिट ग्रुपमध्ये प्लेस करायचं आहे. सुरुवातीला आपण कॅरीचा ब्लॉक ड्रॉ करूया. कॅरीच्या ब्लॉकमध्ये CY इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे व 0 आहे. आता इथं 8 बिटचा जो ग्रुप आहे तो 8 बिट्स ग्रुप आपण डिझाईन करूया. आता इथं बीटला ग्रुप जो आहे त्यांना बीट पोझिशन देणं गरजेचं आहे. पहिली पोझिशन येते D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ओके, आपण बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ केली. आता हे जे काही बायनरी कन्व्हर्जन आलेलं आहे हे आहे असे याच्यामध्ये पुटअप करायचे. D7ला कोणता बीट आहे 1, त्याच्यानंतर D6 0, D0 0 0 0 1 1. या पद्धतीनं मी बीट पॅटर्नची डायग्राम ड्रॉ केली. बघा, डायग्राम ड्रॉ करणं जास्त डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही जे काही बायनरीमध्ये कन्व्हर्जन करता ते बायनरीमध्ये कन्व्हर्जनसाठीच 8 ब्लॉकची ही डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे कन्व्हर्जन पुटअप करायचं आहे. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय सांगितलेली आहे तर RLC. आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन RLC. आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन RLC इन्स्ट्रक्शन ज्यावेळेला एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला आता ह्याचा डेटा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मी पहिल्यांदा ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घेते आणि आपण नंतर तो डेटा जो आहे तो पुटअप करूया. D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ओके, मी बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ केली. आता आपल्याला रोटेशन कसं सांगितलं आहे बघा, लेफ्ट साईडनं. म्हणजे पहिल्यांदा D0 मधला डेटा हा D1मध्ये जाणार आहे. ओके, म्हणजे हा डेटा इथं जाणार आहे. पहिल्यांदा ब्लॉक जो आहे तो D0चा रिकामाच ठेवायचा आहे. पहिल्यांदा D0 मधला डेटा D1मध्ये गेला. D0 मधला डेटा किती आहे 1, D1मध्ये गेला 1. त्याच्यानंतर D0 मधला डेटा आपल्याला D2मध्ये पाठवायचा आहे. D1 मधला डेटा काय आहे 1. ओके, इथं पाठवला. आता हे रोटेशन एक एक प्लेस काय करायचे आहे त्याला पुढं पुढं सरकवत जायचे आहे. आपण याच पद्धतीने हे पुढे पुढे सरकवत जाणार आहोत. त्याच्यानंतर येणार आहे 0 0 0 0 0. ओके, आता जागा आली D7ची. आता D7 मधला डेटा किती आहे 1 आहे. मग हा D7 मधला डेटा कुठं जाणार आहे तर कॅरीमध्ये सुद्धा जाणार आहे. कॅरीमधली व्हॅल्यू 1 आहे ती काढून टाकली जाईल कारण आपण बघतोय की कॅरीला कुठेही रोटेशनमध्ये घेतलं जात नाही आहे. मग D7 मधली व्हॅल्यू ही
कॅरीमध्ये जाणार आहे. D7 मधली व्हॅल्यू आहे 1, ती कॅरीमध्ये घेतली. आणि इकडे एक ब्लॉक रिकामा आहे D0. मग D0 मध्ये सुद्धा काय येणार आहे तर D7 मधली जी व्हॅल्यू असणार आहे तीच जाणार आहे. मग D7 मध्ये कोणती व्हॅल्यू होती तर 1 व्हॅल्यू होती. सो हिअर ॲड 1. बघा रोटेशन जास्त डिफिकल्ट नाही आहे, फक्त थोड्याशा गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत की ज्याला आपण रोटेशन करतो त्याला ते रोटेशन कोणत्या डायरेक्शन आहे. आणि बऱ्याच वेळेला मुलांचं कन्फ्युजन होतं, मुलं काय करतात तर RLC ज्याला इन्स्ट्रक्शन असते त्याला त्या रोटेशनला कॅरीलाही त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात, पण ॲक्च्युली या रोटेशनमध्ये कॅरी हा इन्क्लूड करायचा नाही आहे. त्याच्यासाठी नेक्स्ट जाऊन अजून एक इन्स्ट्रक्शन आहे की रोटेशन विथ कॅरी. मग त्यावेळेला तुम्ही कॅरीमधला कंटेंटसुद्धा रोटेट करू शकता. आत्ता फक्त हा 8 बीटचा जो ग्रुप आहे त्याचाच कंटेंट रोटेट करायचा आहे. जे D7 बीटमधला डेटा आहे तो कॅरीमध्येही जाणार आहे आणि जो तुमचा एम्प्टी झालेला D0 ब्लॉक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तोच डेटा जाणार आहे. इन्स्ट्रक्शन्स केअरफुली तुम्ही राईट डाऊन करून घ्या आणि व्यवस्थित रीड करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या इन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय परफॉर्म केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये रोटेशनमध्ये अजून आपल्याला 3 टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन शिकायचे आहेत. रोटेशन, ॲक्युमुलेटर, राईट एक शिकायचं आहे. त्याच्यानंतर अजून 2 इन्स्ट्रक्शन आहेत की ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये कॅरीमधला डेटासुद्धा काय केला जातो रोटेट केला जातो. आजचं जे लेक्चर आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरला लॉजिकल ग्रुप ऑफमधल्या ज्या 3 इन्स्ट्रक्शन्स रिमेन आहेत ते आपण स्टडी करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.